बीडच्या सभेत भुजबळांच्या भाषणावरून सुरू झालेल्या वादानंतर आपल्याला ते काय बोलले हे ऐकू आलं नसल्याचं उत्तर अजित पवारांनी दिलं होतं। त्याची पुनरावृत्ती आज पुन्हा झाली। सभागृहात आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर गोंधळ झाला आणि त्यामुळे भुजबळ काय बोलले हे ऐकू आलं नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। पाहूया। भुजबळांनी जे मुद्दे मांडलेत ते तुम्हाला पटलेत का? मी जिथं बसलेलो होतो तिथं ते भाषण समोरच्या पब्लिकला ऐकायला जात होतो। तिथं माईक सिस्टीम अशी होती की मला ते भाषण नीट ऐकायलाच मिळालं नाही। एकेकाळचे मुख्यमंत्री देखील कोणी काही वेगळं वक्तव्य केलं तर सरळ ते मुख्यमंत्री म्हणायचे मी ऐकलंच नाही, माझं लक्षच नव्हतं। अशाही घटना त्यावेळेस चालायच्या, आता तसं करून चालत नाही। लगेच ते दाखवतात, हे बघ तू तिथं होता, तू ऐकत होता, बघत होता, हसत होता आणि काय ऐकत त्याच्यामुळे आता तसं बोलता येत नाही, कारण सगळ्यात पुरावा तिथं असतो। तिथं आम्हाला कुणालाही काही ऐकू आलं नाही, कारण गोंधळ चाललेला होता सभागृहामध्ये। त्या संदर्भामध्ये त्यांनी काय भूमिका मांडली, कारण बिल तर पास झालेलं होतं, सगळं काही झालेलं होतं। त्यांनी पहिल्यांदा शांत असताना एवढंच आमच्या कानावर आलं की माझ्या स्वतःच्या जीविताला धोका आहे, मला धमक्या येत आहेत। परंतु नंतर काय बोलायला त्यांनी सुरुवात केली तेव्हा सगळीकडनं गोंधळ सुरू झाला, समोरनं पण गोंधळ सुरू